तर चला शेवटचं गुरुवारचं उद्यापन आज करायचं. तर कशी छानपैकी पूजा मांडलेली आहे आणि आज काय चाललंय स्वयंपाक ती बघूया. आणलेली मी आज अजून मग पुस्तकं आणलेली ती वरती ठेवली नाही. तर आज पोती वाचायची राहिली तर निवद करायचा चाललाय. केळी आणि हे ठेवलेले दूध मांडायचं राहिले. तर आता म्हणलं पूजा मांडून घेतलेली आहे. दरवेळेस पूजा मांडून पोती वाचून केलेलं असते मी. तर बघा कसं छान असं फ्रेश वाटते. तर चला आता किचनमध्ये जाऊ आपण. पसारा स्वयंपाक म्हणलं की राहाडा, पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं की राहाडा तर येणारच. तर छानपैकी अशी भजी चालले. तळायचं का पडलं बस बघा. आणि इकडे केलेली आहे आमटी. चालेल भजी तळायचं. अजून इकडे मेथीची भाजी करायची. कागदात आता कुरडे भरून गुळवणी करायचे. भात आणि पोळ्या लाटायच्या फक्त राहिल्यात आता. तर सगळं झालेलं. मेथीची भाजी एका साईडला टाकणार. तर आमटी बघा कशी कटाची आमटीला कशी तरी आलेली. आपला घरचा मसाला जास्त तिखट नाही पण घरच्या मसाल्यामुळं आपला कुठलेला अशी मस्त छान अशी तरी येते. आणि गरमागरम कांदा भजी आणि कुरडे पापडी बघा कसं काय. तर चला म्हणलं चालता बोलता एक राहाडा बघा सगळीकडे कसा चाललाय. घर मानल्यावर राहाडा तर होणारच आहे का नाही. तर असं मस्त स्वयंपाक चाललेला आहे. आज एक व्हिडिओ काढते. रांगोळी वगैरे काढून सगळं उरकून दारापुढं उद्या पण चाललंय. आज कोण म्हणलं एकादशीला करायचं नाही पण मी तर केलंय बघा आजच. कारण आम्हाला काय एकादश नसती. आधी दूध केळी फळ उपासाचं ठेवले ती द्यायचं बायकांना. एक फळ आणि पुस्तक वाटायचं आणि नंतर एक सवासणीला आधी दूध आणि ती द्यायचं खायला आणि मग नंतर जेवू घालायचं. असं छानपैकी चाललंय. चला आता करते राहिलेलं स्वयंपाक पटापटा. तर कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा. पुरणपोळ्या तर तुम्हाला माहिती आहे पुरण ठेवलं इकडे वाटून. आणि चहा करायचा आता मस्त. निरंकार उपास आहे. 4 गुरुवार निरंकार केल्यात. पहिल्या गुरुवार तर काहीच खाल्लं नव्हतं. फक्त एका चहाच्या कप्पावर होते. लग्नाला गेलते दमणला तुम्हाला तर माहिती आहे. तर चला बाय सगळ्यांना.